नमस्कार मित्रांनो. अनेकदा असं झालं असेल की तुम्ही सकाळी उठले आणि उठताच असं वाटलं असेल की रात्रभर झोपूनही शरीराला अजिबात विश्रांती मिळालेली नाही. अंगात प्रचंड जडपणा, हातापायात अजिबात ताकद नाही आणि मनात एकच विचार येतोय की आज काहीच करू नये. काही पावलं चालतात की दम लागतो. जिना चढताना गुडघे इतके दुखतात की विचारूच नका आणि दिवसभर थकवा जाणवतो. आपण त्याला वय झालंय, कामाचा ताण आहे, झोप पूर्ण झाली नाही असं म्हणून दुर्लक्ष करतो. पण मित्रांनो, हे संकेत शरीर आपल्याला काहीतरी महत्त्वाचं सांगण्यासाठी देत असतात. या समस्येसाठी तुम्हाला महागड्या सप्लिमेंटची किंवा क्लिष्ट उपचारांची गरज नाहीये. तुमच्या घरातच दोन अतिशय साध्या पण शक्तिशाली गोष्टी आहेत, ज्या योग्य पद्धतीनं आणि योग्य वेळेत घेतल्या तर शरीरात पुन्हा एकदा ऊर्जा, ताकद आणि ताजेपणा निर्माण करू शकतात. तेव्हा ते दोन पदार्थ कोणते, ते कधी खावे, त्याचं प्रमाण किती असावं आणि कुणी ते अजिबात खाऊ नये, हे सगळं अगदी सविस्तर आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा हा अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून अशा प्रकारचे आरोग्यवर्धक कंटेंट तुम्हाला नेहमीच बघायला येतील. चला तर मग सुरुवात करूया. जराही वेळ न घालवता व्हिडिओ लगेच सुरू करूया. सर्वात आधी एक गोष्ट ठामपणे समजून घ्या. सतत जाणवणारा थकवा हा आळस नसतो आणि तो नॉर्मल समजून दुर्लक्षित करण्याची गोष्ट तर अजिबात नाही. आपलं शरीर हे अत्यंत सूक्ष्म पातळीवर काम करत असतं. आपण जे अन्न खातो त्यातून मिळणाऱ्या पोषक द्रव्यांवर प्रत्येक पेशी अवलंबून असते. शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये ऊर्जा निर्माण करणारी सूक्ष्म केंद्र असतात. या केंद्रांना पुरेसे आणि योग्य इंधन म्हणजेच प्रोटीन, चांगले फॅट्स, जीवनसत्वे आणि खनिज या गोष्टी मिळाल्या नाहीत तर ऊर्जा निर्मिती कमी होते. हीच कमी ऊर्जा आपल्याला थकव्याच्या स्वरूपात जाणवते. म्हणूनच काही लोक पुरेशी झोप घेऊनही सकाळी ताजेतवाने वाटत नाहीत, कारण प्रश्न झोपेचा नसतो तर पेशींना मिळणाऱ्या पोषणाचा असतो. शरीर आधी सौम्य संकेत देतं. जडपणा, सुस्ती, कामात लक्ष न घालणं आणि आपण ते दुर्लक्ष करणं, हे संकेत हळूहळू तीव्र होऊ लागतात. दुसरी महत्त्वाची बाजू म्हणजे वयानुसार स्नायूंची घट. जसं जसं वय वाढत जातं तसं तसं शरीरातील स्नायूंचे प्रमाण नैसर्गिकरित्या कमी होत जातं. स्नायू हे फक्त हालचालीसाठी नसतात, तर ते आपल्या संपूर्ण चयापचय प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. स्नायू कमी झाले की ताकद घटते, शरीराचा समतोल बिघडतो आणि अगदी छोट्या कामानंतरही दमछाक होते. अनेकदा लोक म्हणतात पूर्वीसारखी ताकद आता राहिलेली नाही, पण त्यामागे स्नायूंची घट आणि प्रोटीनची कमतरता असू शकते. लघवीमध्ये फेस दिसणं, केस गळणं, नखे ठिसूळ होणं किंवा त्वचा कोरडी पडणं, ही सगळी शरीरातील सूक्ष्म पोषण तुटीची लक्षणं असू शकतात. पण आपण ती वेगवेगळ्या समस्या समजून त्यावरचे वरवरचे उपाय करतो. परिणामी मूळ कारणाकडे लक्ष जात नाही आणि शरीर आतून हळूहळू कमकुवत होत राहतं. तिसरं आणि अनेकदा दुर्लक्षित कारण म्हणजे पचनशक्ती. आपण किती पौष्टिक अन्न खाल्लं तरी ते नीट पचलं नाही आणि त्यातील पोषण द्रव्य शोषलं गेलं नाही तर शरीराला त्याचा उपयोग होत नाही. गॅस, अपचन, आम्लपित्त, बद्धकोष्ठता या तक्रारी सतत असतील तर याचा अर्थ आतड्याची कार्यक्षमता कमी झालेली आहे. आतडी व्यवस्थित काम करत नसतील तर जीवनसत्व आणि खनिजे रक्तामध्ये योग्य प्रमाणात पोहोचत नाहीत. त्यामुळे ऊर्जा कमी वाटते, सांधे आखडतात, अंगात कडकपणा जाणवतो आणि मनही उदास होतं. म्हणूनच थकव्याचा विचार करताना फक्त मी किती काम केलं हा प्रश्न न विचारता माझं शरीर अन्नाचं योग्यरित्या पचन आणि शोषण करतंय का, हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे. उपाय शोधताना केवळ काय खावं यावर नव्हे तर कसं, किती आणि केव्हा खावं यावर लक्ष केंद्रित केलं तर थकवा कमी करण्याची खरी सुरुवात तिथून होते. पहिला जादुई पदार्थ म्हणजे शेंगदाणे. साधे, स्वस्त आणि सहज उपलब्ध पण पोषण मूल्यांच्या दृष्टीने अत्यंत प्रभावी शेंगदाण्यांमध्ये उच्च दर्जाचं वनस्पतीजन्य प्रोटीन असतं, जे स्नायूंच्या दुरुस्तीसाठी आणि वाढीसाठी महत्त्वाचं असतं. आपण दिवसभर चालणं, उभं राहणं, वजन उचलणं किंवा अगदी बसून काम करणं या सगळ्या क्रियांमध्ये स्नायूंवर ताण येतो. त्यांची योग्य पुनर्बांधणी झाली नाही तर थकवा, अशक्तपणा आणि अंगदुखी जाणवू शकते. शेंगदाण्यातील हेल्दी फॅट्स शरीराला स्थिर आणि टिकाऊ ऊर्जा देतात. साखरयुक्त पदार्थांमुळे जशी ऊर्जा पटकन वाढते आणि लगेच कमी होते, तसं शेंगदाण्यांबाबत होत नाही. त्यातील फॅट्स आणि प्रोटीनमुळे ऊर्जा हळूहळू मुक्त होते, त्यामुळे दीर्घकाळ ताजेपणा टिकतो आणि भूकही नियंत्रणात राहते. शेंगदाण्याची दुसरी मोठी ताकद म्हणजे त्यातील खनिज आणि बी समूह, जीवनसत्वे. मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि कॅल्शियम ही हाडं, स्नायू आणि मज्जासंस्थेसाठी अत्यावश्यक खनिज आहे. अनेकांना हातापायामध्ये झिंझिण्या होणे, स्नायूंमध्ये आकडी येणं, चिडचिड किंवा झोप न लागणं अशा तक्रारी असतात. यामागे मॅग्नेशियमची कमतरता असू शकते. शेंगदाणे नियमित आणि मर्यादित प्रमाणात घेतल्यास मज्जासंस्थेला स्थैर्य मिळू शकतं.
त्यातील बी कॉम्प्लेक्स जीवनसत्वे मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी, एकाग्रतेसाठी आणि ऊर्जा निर्मितीसाठी उपयुक्त असतात. त्यामुळे शेंगदाणे हे केवळ टाइमपास खाणं नसून योग्य प्रकारे वापरल्यास ते दैनंदिन पोषणाचा मजबूत आधार बनवू शकतात. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेंगदाण्यातील फायबर. फायबरमुळे पचनक्रिया सुधारते, आतड्यांची हालचाल नियमित राहते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. पोट साफ आणि व्यवस्थित असेल तर शरीरातील सूज, जडपणा आणि सुस्ती आपोआप कमी होऊ शकते. चांगलं पचन म्हणजे अन्नातील पोषण द्रव्यांचं योग्य शोषण. त्यामुळे शेंगदाणे हे फक्त स्नायूंसाठीच नाही तर संपूर्ण मेटाबॉलिक आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात. ते रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करतात, अचानक भूक लागणं कमी करतात आणि अनावश्यक स्नॅकिंग पासून वाचवतात. योग्य प्रमाणात भाजून किंवा भिजवून घेतलेले शेंगदाणे हे साध्या आहारातही मोठा फरक घडवू शकतात. दुसरा जादुई घटक म्हणजे मनुका. वाळवलेल्या द्राक्षांपासून तयार झालेली ही छोटीशी पण पोषण समृद्ध गोष्ट. मनुक्यांमध्ये नैसर्गिक साखर असली तरी त्यासोबत फायबर, पोटॅशियम, लोह आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे ते केवळ गोड नाही तर संतुलित ऊर्जा देणारी आहे. रात्री पाण्यामध्ये भिजवून सकाळी खाल्ल्यानं ते पचन सुधारण्यास मदत करते, आम्लपित्त कमी करते आणि आतड्यांची हालचाल सुरळीत करते. सकाळी तोंड कडू वाटणं, छातीमध्ये जळजळ होणं किंवा गॅसचा त्रास असणं अशा तक्रारींमध्ये हा साधा उपाय ठरू शकतो. त्यातील पोटॅशियम हृदयासाठी लाभदायक आणि रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत करतं. लोहामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास हातभार लागतो, ज्यामुळे थकवा कमी होतो आणि चेहऱ्यावर नैसर्गिक तेज दिसू लागतं. याशिवाय अँटीऑक्सिडंट शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी करून त्वचा आणि केसांच्या आरोग्यास आधार देतात. अशा प्रकारे शेंगदाणे आणि मनुका दोन्हीही साधे पदार्थ मिळून ऊर्जा, पचन आणि एकूण आरोग्यासाठी प्रभावी नैसर्गिक जोड ठरू शकतात. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आणि तो म्हणजे हे दोन्ही घटक नेमके कसे घ्यायचे. सर्वप्रथम प्रमाण लक्षात ठेवा. कोणताही आरोग्यदायी पर्याय असला तरी अतिरिक्त टाळणं आवश्यक आहे. शेंगदाण्याचं प्रमाण आपल्या एका मुठीमध्ये मावेल इतकं ठेवा. साधारण 1 मूठ छोटीशी पुरेशी असते. मनुके 10 ते 12 इतके घ्यावे. रात्री झोपण्यापूर्वी दोन्ही पदार्थ वेगवेगळ्या स्वच्छ वाट्यांमध्ये पाण्यात भिजवून ठेवा. भिजवल्यामुळे त्यातील काही नैसर्गिक घटक मऊ होतात, एन्झाइम सक्रिय होतात आणि पचनास मदत मिळते. विशेषतः शेंगदाणे भिजवल्यानं ते थोडे हलके होतात आणि शरीराला त्यातील पोषण शोषण अधिक सोपं जातं. ही पुढची छोटीशी तयारी पुढच्या दिवसांची ऊर्जा मजबूत करण्यासाठी महत्त्वाची असते. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी सर्वप्रथम हे भिजवलेले शेंगदाणे आणि मनुके शांतपणे आणि हळूहळू चावून खा. घाईघाईनं गिळू नका. चावण्याची ही प्रक्रिया पचनाची पहिली पायरी आहे. तोंडातील लाळेमध्ये असलेले एन्झाइम्स अन्नाचे विघटन सुरू करतात, त्यामुळे पुढील पचन प्रक्रिया सुलभ होते. जितकं व्यवस्थित चावाल तितकं पोषण अधिक प्रमाणात शोषलं जाईल. ज्यांना चावून खाणं कठीण वाटतं त्यांनी थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये हलकी स्मूदी बनवू शकता, पण त्यामध्ये साखर किंवा मध इतर गोड पदार्थ घालू नयेत. या सवयींचा उद्देश नैसर्गिक आणि संतुलित ऊर्जा मिळवून आहे, अतिरिक्त गोडपणा देणं नाही. ही सवय किमान 6 ते 8 आठवडे सातत्यानं पाळल्यास शरीरामध्ये सूक्ष्म पण सकारात्मक बदल जाणवू लागतात. सकाळी उठताना जडपणा कमी वाटेल, दिवसभर ऊर्जा अधिक स्थिर राहील, सांधेदुखी किंवा स्नायूतील ताण काही प्रमाणात कमी होऊ शकतो, झोपेची गुणवत्ता सुधारू शकते. इथं सातत्य हा सर्वात मोठा घटक आहे. एखाद्या दिवशी घेतला आणि नंतर विसरलात तर अपेक्षित परिणाम मिळणं कठीण आहे. आपल्या शरीराला नवीन सवयीशी जुळवून घेण्यासाठी वेळ लागतो, त्यामुळे संयम आणि नियमितता आवश्यक आहे. शेवटी एक महत्त्वाची गोष्ट, आरोग्य एका दिवसात बदलत नाही, पण दररोजचा छोटासा निर्णय भविष्यात मोठा फरक घडवू शकतो. योग्य पोषण, हलका फुलका व्यायाम, नियमित चालणं, खोल श्वासोच्छवास आणि चांगलं पचन या गोष्टी जर एकत्र आल्या तर वय कितीही असो ऊर्जा टिकवणं शक्य आहे. महागड्या सप्लिमेंट्स किंवा औषधांपेक्षा सातत्यपूर्ण सवयी अधिक परिणामकारक ठरतात. मात्र जर तुम्हाला मधुमेह, किडनीचे विकार, शेंगदाण्यांची अलर्जी किंवा इतर गंभीर आजार असतील तर ही सवय सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य ठरेल. आजपासूनच सुरुवात करा. काही आठवड्यानंतर तुमचं शरीर तुम्हाला सांगेल की तुम्ही योग्य दिशेनं पाऊल टाकलंय. शेंगदाणे पौष्टिक आणि ऊर्जादायी असले तरी प्रत्येकासाठी सुरक्षित असतातच असं नाही. ज्यांना शेंगदाण्याची अलर्जी आहे त्यांनी ते पूर्णपणे टाळणं अत्यावश्यक आहे. अशा व्यक्तींमध्ये त्वचेवर पुरळ, खाज, ओठ किंवा घसा सुजणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणं दिसू शकतात. काही वेळा ही रिॲक्शन गंभीर स्वरूप धारण करू शकते. एनाफिलेसिस सारखी जीवघेणी अवस्था निर्माण करू शकते, ज्यामध्ये रक्तदाब अचानक कमी होतो आणि तात्काळ वैद्यकीय मदतीची गरज भासते. त्यामुळे ॲलर्जी असलेल्या व्यक्तींनी अगदी थोड्याशा प्रमाणातही शेंगदाणे खाऊ नयेत. तसेच ज्यांचं पचन कमजोर आहे, वारंवार गॅस, आम्लपित्त किंवा जडपणा जाणवतो त्यांनाही शेंगदाणे पचायला
कठीण जाऊ शकतात, कारण ते फॅटयुक्त आणि तुलनेनं जड असतात. याशिवाय उच्च युरिक ऍसिड किंवा गाऊटचा त्रास असलेल्या लोकांनी शेंगदाणे मर्यादित घ्यावेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानं सेवन करावे, कारण काही प्रकरणांमध्ये ते युरिक ऍसिडची पातळी वाढवू शकतात, सांधेदुखी तीव्र करू शकतात. वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनीही शेंगदाण्यांबाबत सावधगिरी बाळगावी. त्यामध्ये हेल्दी फॅट्स असले तरी कॅलरीज जास्त प्रमाणात असतात, त्यामुळे अतिसेवन केल्यास वजन नियंत्रणात ठेवणं कठीण होऊ शकतं. पित्त प्रकृती असलेल्या काही व्यक्तींना शेंगदाण्यांमुळे उष्णता, आम्लपित्त किंवा त्वचेच्या तक्रारी जाणवू शकतात. शेंगदाणे नेहमी ताजे, स्वच्छ, बुरशीमुक्त असावे. खराब साठवणुकीमुळे त्यामध्ये फलोटॉक्सिन्स नावाचे विषारी द्रव पदार्थ तयार करू शकतात, जे दीर्घकाळ सेवन केल्यास यकृतावर गंभीर परिणाम करतात. मनुका किंवा किसमिस देखील पोषण मूल्यांनी समृद्ध असलं तरी ते सर्वांसाठी योग्य असेलच असं नाही. टाईप 2 डायबेटीज असलेल्या व्यक्तींनी मनुका अत्यंत मर्यादित प्रमाणात किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानंच घ्यावे, कारण त्यातील नॅचरल शुगर रक्तातील साखरेची पातळी झपाट्यानं वाढवू शकते. इरिटेबल बोवेल सिंड्रोम म्हणजेच IBS तसेच पोट फुगणे, गॅस किंवा अपचनाच्या तक्रारी असलेल्या लोकांना मनुका त्रासदायक ठरू शकतो, कारण त्यातील काही घटक आतड्यांमध्ये पटकन फर्मेट होऊन गॅस वाढवतात. काही लोकांना मनुक्याची ॲलर्जीही असू शकते, त्यामुळे त्वचेवर पुरळ, खाज किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. लहान मुले, वृद्ध आणि वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी मनुका मर्यादित प्रमाणातच घ्यावे, कारण ते लहान दिसत असले तरी कॅलरीज त्यामध्ये जास्त असतात. मनुका भिजवून आणि नियंत्रित प्रमाणात खाल्ल्यास पचन सुलभ होऊ शकतं. मात्र कोणतीही आरोग्य समस्या असल्यास नियमित सेवन सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं नेहमी सुरक्षित ठरते. मित्रांनो, आशा करते की ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असणार. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहत आहात कमेंटमध्ये नक्की सांगा. ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर आपल्या प्रियजनांपर्यंत जरूर पोहोचवा. आरोग्याची काळजी घ्या आणि आनंदी रहा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह.